नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। 26 डिसेंबर 2024 म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी। ह्या एकादशीला सफला एकादशी असे म्हटले जाते। का बरं याला सफला एकादशी म्हटले जाते? तर मागच्याच शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी गीता जयंती म्हणतात। त्या दिवशी श्रीकृष्णाने युद्धभूमीवरती अर्जुनाला भगवद्गीता सांगण्यास सुरुवात केली होती आणि तीच ह्या सफला एकादशीच्या दिवशी सांगून पूर्ण झाली होती। म्हणून या दिवसाला सफला एकादशी असे म्हणतात। तर भगवान श्रीकृष्णांनी ही जी भगवद्गीता आपल्याला सांगितली, यामध्ये आपले आचरण कसे असावे, जसं की कलियुग सुरू होणार आहे, तर ह्या कलियुगात प्रत्येक मानवाने आपले आचरण कसे ठेवावे, आपले विचार कसे ठेवावेत, त्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे आणि त्यांनी ती कर्तव्यपूर्ती कशी करायला हवी, हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले। कारण अर्जुन युद्ध करायला आपल्याच लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी त्या काळी देखील तयार होत नव्हता। याकरता परमेश्वरानं प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं रूप घेऊन अर्जुनाला ही गीता सांगितले। तर ही गीता फक्त अर्जुनासाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठी सुद्धा आहे। तर श्रीमद भगवद्गीतेचे रोज वाचन करा आणि तसे आचरण आपल्या रोजच्या वागण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। तर असा हा सफला एकादशीचा दिवस 26 डिसेंबर 2024 ला आहे। या दिवशी कृष्णाच्या मंदिरात जा, विष्णूच्या मंदिरामध्ये जा आणि त्याला तू आम्हाला भगवद्गीता सांगितली म्हणून त्याचे आभार प्रकट करा। धन्यवाद।